नांदेडमधील सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात विद्यार्थी वार्षिक महोत्सव साजरा. दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त नांदेडमधील सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी खासदार अशोकराव चव्हाण, त्याचबरोबर माजी आमदार अमरनाथ राजूरकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. या प्रसंगी सुप्रसिद्ध विचारवंत डॉक्टर राजशेखर सोलापुरे यांचे व्याख्यान झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बालासाहेब पांडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर सविता भालेराव उपस्थित होते. मान्यवरांचे मनोगत झाल्यानंतर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यात आले. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. मैं तुम्हें आजादी दूंगा अशा ज्वलजहाल शब्दांमध्ये देश पेटवणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेरणादायी स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो. मित्र, साहित्य आणि शिक्षण हे दोन्ही माझ्या आयुष्याचे अविभाज्य भाग राहिले आहेत. त्या दोन्ही क्षेत्रामध्ये गेली 40 वर्ष मी समर्पित भावनेनं काम करत आलोय. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एक उपक्रमशील शाळा उभी केली, ज्या शाळेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी घडले आणि त्याची नोंद भारत सरकारने घेऊन मला राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित केलं. बालवयामध्ये वाचनाची आवड लागली, पुस्तकांशी मैत्री जुळली. अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या वतीनं नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय आपण सुरू केलेलं आहे. तर महाविद्यालयाच्या सुरुवातीपासूनच जवळपास आपण ती नेताजी जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी करतो. नेताजी जयंती हे नेताजीच्या कार्याची प्रेरणा म्हणून विद्यार्थ्यांमध्ये त्याचे संस्कार हवे त्याच्याकरता आपण मोठ्या प्रमाणात साजरी करतो. आणि या दिवशी या विविध क्षेत्रात काम करणारे, साहित्य क्षेत्र आहे, शिक्षण क्षेत्र आहे, राजकीय क्षेत्र आहे, कलावंत आहेत, संगीतकार आहेत, अशा एक क्षेत्रामधल्या मान्यवर व्यक्तीचा आपण त्या दिवशी सत्कार करतो. आणि नेताजी जयंतीचे एक उत्कृष्ट कार्य करणाऱ्या एका व्यक्तीला नेताजी सुभाषचंद्र पुरस्कार आपण देत असतो. ही परंपरा अखंड जवळपास आता कॉलेज सुरू होऊन 55 वर्ष झाली, त्यापैकी 50 वर्षापासून तरी कमीत कमी आपण हे सुरू केलेलं आहे. आणि आता प्रतिसाद चांगला भेटला आहे त्याला. त्या दृष्टीनं यावर्षीच्या नेताजी जयंतीच्या दिवशी आमचे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आले होते आणि हा कार्यक्रम चांगला झाला. आणि या कार्यक्रमामध्ये एक शेखर सोलापुरे म्हणून आपल्या नेताजीवर बोलणारे चांगले व्याख्याते आहेत, त्यांना मोठे मोठे महाराष्ट्रातले पुरस्कार भेटून असे जवळपास त्यांच्याजवळ आता सांगितल्याप्रमाणे जवळजवळ काय 60,000 की 70,000 त्यांची व्याख्यानं झालेली आहेत. असा विद्वान माणूस यावर्षी आम्हाला भेटला आणि त्यांचे नेताजीवर त्यांचं भाषण सुरू आहे. नेताजी जयंतीच्या दिवशी या निमित्तानं आमच्या इथं नेताजीच्या बोलणारे, नेताजीचा अभ्यास करणारे असे विश्वास पाटील सुद्धा आलेले आहेत, मोठे मोठे नेते आलेले आहेत. आणि त्याच आनंदाचा उत्सव म्हणून आमच्या संस्थेतर्फे आणि महाविद्यालयातर्फे आम्ही साजरा करीत असतो. नमस्कार, मी प्राध्यापक कल्पना कदम, उपप्राचार्य नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय. सर्वप्रथम आज सर्वांना पराक्रम दिनानिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देते. आमचं महाविद्यालय मागील 50 वर्षापासून नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त एक रॅलीचं आयोजन करतं आणि त्याचप्रमाणे नेताजींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून आम्ही महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील अतिशय नामवंत व्यक्तींना आमच्या महाविद्यालयामध्ये या निमित्ताने पाचारण करतो. यावर्षी आम्ही लातूरचे राजशेखर सोलापुरे यांना व्याख्याता म्हणून बोलवलेलं आहे, परंतु यापूर्वी विश्वास पाटील, त्यापूर्वी असे अनेक वेगवेगळे विचारवंत आणि व्याख्याते आपल्याकडे आलेले आहेत. त्याचप्रमाणे आमच्या महाविद्यालयाला आतापर्यंत महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, नितीन गडकरी साहेब, त्याचप्रमाणे विद्यासागर राव हे राज्यपाल, अशा अनेक थोर राजकीय, सामाजिक आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी भेटी दिलेल्या आहेत आणि आमच्या या उपक्रमाचं कौतुक केलेलं आहे. आम्ही मागील 5 वर्षापासून पराक्रम दिनाच्या पार्श्वभूमीवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने समाजामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या नावाने एक पुरस्कार सुरू केलेला आहे. तो पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ लेखक आणि समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये लिखाण करणारे आदरणीय सुरेश सावंत यांना देण्यात आला. त्याचप्रमाणे
3 नवनिर्वाचित नगरसेवकांचा आम्ही या ठिकाणी आज सत्कार केलेला आहे. म्हणजे थोडक्यात फक्त शैक्षणिकच नाही तर सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक असं सर्वच क्षेत्रात आमच्या महाविद्यालयाची प्रगती उत्तरोत्तर वाढत आहे. ती अशा अनेक वेगवेगळ्या उपक्रमाच्या निमित्ताने आपण आज या उपक्रमाचं आम्हाला एक जे कव्हरेज दिलं त्याबद्दल मी आपले सुद्धा आभार मानते. धन्यवाद. अभिनव भारत शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त भव्य अशा रॅलीचे आयोजन करत असते. ही रॅली महाविद्यालयातून पूर्ण नांदेड शहरामध्ये नांदेड शहरातून ही रॅली आम्ही काढत असतो. या पाठीमागचा उद्देश तरुण विद्यार्थी, समाजातील प्रतिष्ठित नागरिक सर्वांना इतिहासाचे स्मरण व्हावं. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये ज्या ज्या स्वातंत्र्य आंदोलकांनी आपल्या त्याग बलिदान देऊन स्वातंत्र्य प्राप्त करून दिलेलं आहे त्यांची आठवण समाजाला व्हावी, हा या रॅलीच्या आयोजनामागचा उद्देश आहे. या कार्यक्रमासाठी आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री बालासाहेब पांडे उपस्थित होते. त्याचबरोबर अशोकरावजी चव्हाण महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच विद्यमान राज्यसभा सदस्य या जयंतीनिमित्त प्रमुख वक्ते म्हणून राजशेखर सोलापुरे उपस्थित होते. त्याचबरोबर अमरनाथजी राजूरकर उपस्थित होते. जे नवनियुक्त नगरसेवक निवडून आलेले आहेत, त्याचबरोबर विविध क्षेत्रामध्ये ज्या मान्यवरांनी आपलं योगदान दिलेलं आहे अशांचाही आम्ही इथे यथोचित सत्कार केलेला आहे. यामध्ये सुरेश सावंत साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, त्याचबरोबर संगीत क्षेत्र, पत्रकारिता या क्षेत्रामध्ये ज्यांनी अभिनव असे काम केलेले आहे त्यांचा यथोचित सत्कार आम्ही आमच्या महाविद्यालयाच्या वतीने केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचा सहभाग आहे आणि अतिशय उत्साहानं आम्ही ही जयंती महाविद्यालयाच्या वतीनं साजरी करत असतो. अभिनव शिक्षण संस्थेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयामध्ये आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य बाळासाहेब पांडे आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणारा दरवर्षी हा सोहळा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक नामवंत सर्व महान व्यक्तींचा या ठिकाणी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. अशा कार्यक्रमामध्ये मला निमंत्रित करण्यात आलं. माझ्या हस्ते हा पदार अनेक मान्यवरांना तिथे सत्कार करण्यात आला. त्याबद्दल मला अतिशय आनंद आहे आणि या ज्येष्ठ मंडळींमुळेच सामाजिक जे काही परिवर्तन घडतंय देशामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहे. अशा महान विभूतींना आगामी काळात त्यांना प्रोत्साहन अधिक मिळावं आणि त्यांच्याहून चांगली कामं व्हावी अशा अपेक्षेने निश्चितच आम्ही सर्व प्रभावित आहोत आणि म्हणून अभिनव शिक्षण संस्थेचे मनपूर्वक अभिनंदन.